तर नवी दिल्लीच्या साऊथ ब्लॉक मधील पीएमओ कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली। या बैठकीनंतर पीएमओ कार्यालयाचा कारभार सेवा तीर्थमधून पार पडणार आहे। मैं गर्व के साथ कह सकता हूं कि सेवा तीर्थ और कर्तव्य भवन जैसे नए परिसर भारत की जनता की आकांक्षाओं को पूरा करने के लिए बने हैं। इसी अमृत भावना के साथ आज मैं ये सेवा तीर्थ, एक कर्तव्य भवन भारत की जनता को समर्पित कर रहा हूं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशमधील बीएमपी पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत। तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित आहे। तर राज्यामध्ये एकही महापालिका जिंकू न शकणाऱ्या संजय राऊतांनी बडबड बंद करावी असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची संजय राऊतांवर टीका पाहायला मिळते। राज्यातील एका तरी महापालिका ठाकरेंनी जिंकून दाखवावी असं खुलं आवाहन त्यांनी दिलं होतं। मी चॅलेंज केलं होतं की उभाटाने एक जागा फक्त महापौरपदाची एवढी बडबड करण्यापेक्षा राऊतांनी एक जागा निवडून दाखवावी। एकाही ठिकाणी ते निवडून आलेले नाहीत, एकाही ठिकाणी ते महापौर झालेले नाहीत। आता मला वाटतं की आता ते आमच्या सोबत त्या ठिकाणी आलेले आहेत। सर यूजीसीच्या संदर्भात सर अतिशय वाईट अवस्था उभाटाची या ठिकाणी राज्यामध्ये झालेली आहे। आता तरी मला वाटतं त्यांनी जरा हे सगळे बोलबचना बोल घेवडापणा हा जो सोडावा। तर मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाच्या कामकाजाची वेळ बदलली। आता सभा दुपारी 2 वाजता भरणार। तरुण नगरसेवकांना अधिक संधी मिळणार। सभागृहाच्या कामकाजाच्या वेळेमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलाय। वेळेअभावी अनेक सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आलेला आहे। तर बीएमसीच्या नवनिर्वाचित महापौरांची मुंबईच्या डबेवाल्यांनी जी आहे ती भेट घेतलेली आहे। मुंबईतील डबेवाला संघटनांनी महापौर रितू तावडेंना डबेवाला भवनला भेट देण्याचं आमंत्रण दिलं। तर मुंबई महानगरपालिका सभागृहामध्ये आसन व्यवस्थेवरून गोंधळ झालाय। हेरिटेजला धक्का न लावता बदलाची सर्वपक्षीय मागणी करण्यात आली। दरम्यान सभागृहातील आसन व्यवस्था, माईक सिस्टीम आणि एकूणच बैठक व्यवस्थेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली। या संदर्भात लवकरच अधिकृत प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती आहे। तर पुणे महापालिकेच्या इमारतीवर कर संकलन विभागामध्ये एकानं रिव्हॉल्वर काढल्याचा प्रकार घडलाय। कर संकलन विभागाकडून बिल निघत नसल्याने एकानं रिव्हॉल्वर काढून आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे। धमकी देणारा नागरिक कोंडवा परिसरातील असल्याची माहिती आहे। आज अभय योजनेचा शेवटचा दिवस होता, मात्र अधिकारी त्या नागरिकांचा कर भरून घेण्यास टाळाटाळ करत असल्यानं संतापामध्ये नागरिकांना हे पाऊल उचलल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून पालिकेमध्ये सतत चक्रा मारत असूनही काम होत नसल्यानं नागरिक संतप्त झाला होता। महापालिकेत आज धक्कादायक प्रकार घडलेला आहे। साधारण 3:15 वाजताच्या सुमारास एक व्यक्ती पुणे महापालिकेच्या कर संकलन विभागात येतो आणि त्याचा कर भरला जात नसल्यामुळे सातत्याने तो या महापालिकेचे खेटे मारत होता आणि आज त्याने थेट रिव्हॉल्वर काढली आणि स्वतःच्या डोक्याला लावून घेतली आणि आत्महत्या करण्याची धमकी या व्यक्तीने दिलेली आहे। हा व्यक्ती कोंडवा परिसरातला रहिवासी आहे आणि महेंद्र लोणकर असं नाव या व्यक्तीचं आहे आणि या संदर्भात आता पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे। महापालिका प्रशासनाकडून आता या व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र पुणे महापालिकेच्या अभय योजनेतून मला कर भरून घेण्यात यावा अशा पद्धतीची मागणी या व्यक्तीची होती आणि आता आपण पाहू शकतो एकूणच सुरक्षा यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आजची ही घटना आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। दरम्यान पुणे महापालिकेकडून अभय योजनेला 15 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। या योजनेअंतर्गत थकीत कर्जाच्या व्याजाच्या रकमेवर 75% सवलत देण्यात येते।